ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये, हजारात नाहीये, ही करोडमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. शिमरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे, आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत. ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. त्यांना अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडीने जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात. अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं, रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात, आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडीकडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे आहेत, एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये. अजिबात. माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. एकंदरीत जो तपास चाललाय, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय. हजर व्हावा का नाही असं काहीतरी चालल्यावर दिसतंय. मला माहिती आहे ते. 2 महिला आहेत त्याच्यावर मी डायव्हर्ट करतच नाहीये. मी सगळेच नेते जे आहेत ते तुमच्यावरती बोलतायत, ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झालेत,